हॅलो स्टुडंट, गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज। तर स्टुडंट्स, तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आज मी आलेली आहे। मी गोदावरी तुमचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10। तुमच्यासाठी खूप मोठी एक न्यूज घेऊन आलेली आहे मी। एक सुवर्ण संधी आहे तुम्हा सर्वांसाठीच। काय असणार आहे ही सुवर्ण संधी? ब्रेकिंग न्यूज समजा हिला तुमच्यासाठी, कारण येईल त्या 15 दिवसांमध्ये आपण अगदी धमाल करून टाकणार आहोत। इंग्रजी भाषा जी आहे ती कोळून पिळून जी आपल्याला प्यायची असते किंवा खायची असते म्हणूया, त्या पद्धतीने आपण इंग्रजी विषयाचा अभ्यास येत्या 15 दिवसांमध्ये करणार आहोत। कसा करायचा आहे आणि आपण कोण कोण याच्यामध्ये जॉईन होऊ शकतो, कोण कोण हा क्लास करू शकतो, आणि हा क्लास करण्यासाठी काही फीस आहे का? तर अजिबात नाही। पहा तर स्टुडंट, हा क्लास जो आहे तो पूर्णतः मोफत असणार आहे। फ्री, अगदी फ्री। एकही रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही आहे। आणि महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी ही असणार आहे की तुम्हाला लवकरच मी तुम्हाला 2 नवीन सिरीज सुरू करणार आहे। या नवीन सिरीज कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे, हे मी तुमच्यासाठी आज सांगण्यासाठी मुद्दाम आलेली आहे। कारण भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड अशी आहे की मॅडम आम्हाला इंग्रजी वाचायला शिकायचं आहे, पण काही विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे की आम्हाला इंग्रजी वाचता येतो बऱ्यापैकी, परंतु आम्हाला त्याचा अर्थच कळत नाही। काही जणांचं असं म्हणणं आहे मॅडम इंग्रजी वाचता येतो बऱ्यापैकी पण लिहिता येत नाही, पत्र लिहिताना निबंध लिहिताना आम्हाला खूप साऱ्या अडचणी येतात, तर मग आम्ही काय करावं? तर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांसाठी आणि विशेषतः पॅरेंट्ससाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत हेल्पफुल असणार आहे। त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आणि त्या पॅरेंट्ससाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, ज्यांना आपल्या पाल्यांना अगदी मग ते प्ले ग्रुपचे असू द्यात, म्हणजे अगदी 2 वर्षापासून पुढचे कुणीही, अगदी जॉब करणारे असू द्यात किंवा ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, ज्यांना इंग्रजीमध्ये लिहिता येत नाही, त्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अत्यंत इम्पॉर्टंट आहे। काय काय आणि कसं कसं घेणार आहोत आपण या सिरीज मध्ये, हे सर्व मी डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही तुमचा वेळ या सिरीज साठी द्यायचा आहे का नाही, म्हणजे तुम्हाला ही पाहण्यासाठी किंवा तुम्हाला ही युजफुल ठरणार आहे का नाही, हेही तुम्हाला समजेल। आणि हो, तुम्ही सर्वांनी हे पाहिल्याच्या नंतर काय काय करायचं आहे, कसं जॉईन करायचंय, हे मी सर्व तुम्हाला सांगणारच आहे। चला तर बघूया आपण कोणत्या ह्या 2 सिरीज असणार आहेत आणि त्या कोण कोण जॉईन करू शकतो। तर पहा स्टुडंट्स, पहिली ही जी सिरीज असणार आहे ती आहे इंग्रजी वाचन आणि इंग्रजीचा अर्थ समजून घेण्यासाठी। इंग्रजी वाचन सुद्धा यामध्ये शिकवणार आहे मी। बेसिक पासून इंग्रजी वाचन शिकवणार आहे। भरपूर जणांनी 11 दिवसांमध्ये आपण जे खडखड इंग्रजी वाचायला शिका ही जी सिरीज सुरू केली होती, तर त्या सिरीज मध्ये आपण काय काय घेणार, कसं घेतलेलं आहे ते अभ्यासलेलं आहे, तेही विद्यार्थी पुन्हा ही सिरीज जॉईन करू शकतात। कारण या सिरीज मध्ये भरपूर व्हेरिएशन असणार आहे, भरपूर बदल असणार आहेत। कारण ही जी सिरीज असणार आहे ती फक्त वाचनासाठी नाही, तर तुम्हाला इंग्रजी वाचायला पण शिकवल्या जाईल, त्याचबरोबर वाचलेलं इंग्रजी समजून कसं घ्यायचं। कारण भरपूर विद्यार्थी म्हणतात मॅडम वाचता येतो पण समजत नाही, अर्थच समजत नाही, काय लिहिलंय काय वाचतोय आपण तेच समजत नाही। तर आता नो प्रॉब्लेम, तुमचं संकट दूर होणार आहे। त्यासाठी तुम्हाला बघा, इंग्रजी वाचन आणि अर्थ समजून घेण्याची ही एक सिरीज मी सुरू करते आहे। आता ही जी सिरीज असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, ही सिरीज केव्हा सुरू होणार आहे, कोण जॉईन करू शकतो आणि कसं, हे सगळ्या गोष्टी मी सांगते आहे। बघा, मी थोडक्यात सांगते आहे याच्यामध्ये, पण भरपूर मजा येणार आहे ही सिरीज तुम्हाला जेव्हा करायची आहे। कारण कुठल्याही प्रकारचा म्हणजे खूप अवघड आहे किंवा लेंदी आहे असं काही नाही, तर अगदी इंग्रजी जी आहे ती अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे शिकवणार आहे। ते इंग्रजी मधले अर्थ समजून कसे घ्यायचे आहे तुम्हाला अगदी बेसिक पासून, बघा मी 0 लेवल पासून सांगितलंय, अगदी 0 लेवल पासून असं गृहीत धरते मी की तुम्हाला काहीच येत नाही। त्या अगदी 0 लेवलच्या विद्यार्थ्यांपासून अगदी बेसिक वाल्या विद्यार्थ्यांपासून आपण हा कोर्स कुणीही करू शकता, कुणीही, लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही। काय शिकणार आहोत वाचन सिरीज मध्ये, तर अर्थात सुरुवात अल्फाबेट्स पासून होईल, त्याच्यामध्ये वोवेल साऊंड, कॉन्सोनंट साऊंड कोणते असतील, प्रत्येक साऊंड त्यानुसार साऊंडनुसार होणारे सर्व शब्द, त्याचं रीडिंग कसं करायचं आहे, ते सर्व तर आपण बेसिक घेणारच आहोत। त्यामध्ये आपण मराठी 12 खडी शिकणार आहोत।
ज्याचे की इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स कोणते येतात, इंग्रजी उच्चार, इंग्रजी स्पेलिंग काय काय येतं, हे सर्व आलं म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नाऊन लिहायचं असेल, त्याचं नाव इंग्रजीत लिहायचं असेल तर ते तुम्हाला जमेल. त्याचबरोबर सोशल मीडिया सारख्या ठिकाणी तुम्हाला जर इंग्रजीमध्ये काही मेसेज टाकायचा असेल, लिहायचं असेल तर तिथेही तुम्ही ते लिहू शकणार आहात. त्यासाठी मराठीतून इंग्रजीमध्ये आपण कशा पद्धतीनं नावं किंवा मेसेज टाईप करायचा हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. अर्थात इंग्रजी वाचन शिकायचं म्हणजे भरपूर सारे स्पेलिंग रूल्स शिकावे लागणार आहेत, पण ते अतिशय सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणजेच सर्व स्पेलिंग रूल्स आपण यामध्ये शिकणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे इंग्रजीतले वाचन जो भाग केलेला आहे त्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा. तर याच्यावर सुद्धा आपण काही स्पेशल व्हिडिओज घेणार आहोत, ज्याच्यामधनं मी तुम्हाला सांगणार आहे की इंग्रजी वाचलेलं आपण कशा पद्धतीनं समजून घेऊ शकतो. ऑफकोर्स अल्फाबेट्स पासून शेवटपर्यंत करत असताना ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित सुद्धा येतील. म्हणजे असं काही नाही की स्पेशली सगळ्यात शेवटच्या व्हिडिओमध्येच मी सांगेल की इंग्रजीचा अर्थ कसा समजून घ्यायचा, असं अजिबात नाही आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी शिकत असताना त्या मागे पुढे सगळ्या गोष्टी तुमच्या एकत्रित येत राहतील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता हे जी सिरीज आहे ही कोण कोण करू शकतो, कोण कोण पाहू शकतो ते बघूया. तर क्लास अगदी प्ले ग्रुप पासून कोणतेही विद्यार्थी हा क्लास जॉईन करू शकतील. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही किंवा ज्यांना असं वाटतं की मला थोडं थोडं येतं, मी विशेषतः पॅरेंट्सला म्हणेल, पॅरेंट्सपेक्षा मी मम्मीजला रिक्वेस्ट करेल की ज्या काही मम्मी आहेत त्यांनी जर ह्या सिरीज केल्या, अगदी ह्या दोन्ही सुद्धा, तर तुम्ही तुमच्या मुलांचं इंग्रजी घरच्या घरी प्रिपेअर करून घेऊ शकता. सो मला तर असं वाटतं की मुलांनी, विद्यार्थ्यांनी तर ही सिरीज कराव्यातच दोन्ही सुद्धा, पण ह्या दोन्हीही सिरीज मधले जे येणारे व्हिडिओज आहेत तर ते पॅरेंट्सने सुद्धा जरूर पाहावेत. विशेषतः मम्मी ज्या की घरी असतील, ज्या की आपल्या मुलांना वेळ देऊ शकतात, त्यांनी तर हा विशेष सर्व व्हिडिओ जे आहेत ते जरूर अभ्यासावेत, जेणेकरून ते स्वतः त्यांच्या पाल्यांना शिकवू शकतात या सिरीजच्या मदतीने सुद्धा. आणि हे ते स्वतः शिकल्यावर ते स्वतः आपल्या मुलांना खूप छान पद्धतीने समजावून सांगू शकतात. एक मम्मी, एक आई ज्या पद्धतीने आपल्या मुलांना समजावून सांगू शकते त्या पद्धतीने दुसरं कोणीच सांगू शकत नाही. ओके, सो त्यासाठी मम्मींनी जर हा व्हिडिओ, हे दोन्ही सिरीज जर केल्या, स्वतः तयार केल्या, स्वतः यातला प्रत्येक व्हिडिओ पाहिला, तर तुम्ही मम्मी सुद्धा, पॅरेंट्स सुद्धा आपल्या पाल्यांना खूप छानरित्या समजावून सांगू शकतात. सो म्हणून सांगते, प्ले ग्रुप पासून ज्यांना वाचता येत नाही ते कोणीही हे व्हिडिओज पाहू शकतात. आणि ज्यांना इंग्रजीचा अर्थ समजत नाहीये असे अनेक जणांचे मेसेज, फोन कॉल येतात मला की मॅडम आम्हाला हे येत नाही, ते येत नाही, मी MPSCची एक्झाम देतो आहे किंवा मी कुठेतरी जॉबला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जॉबमध्ये सुद्धा इंग्रजीची खूप गरज पडते. सो ह्या बेसिक गोष्टीच त्यांना येत नाही. सो हे ते व्हिडिओ नक्की करू शकतात. आता मग क्लास जॉईन करण्यासाठी काय करावं, मी तुम्हाला दोन्हीची पण माहिती सांगते आहे. एका सिरीजची माहिती आपण पाहिली आहे, मग क्लास जर जॉईन करायचा असेल तर काय करावं लागणार आहे. स्टुडंट्स, क्लास जर जॉईन करायचा असेल आणि पॅरेंट्स, तर त्यासाठी एकमेव गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बाकी कुठलेही पैसे आपण तुम्हाला मागत नाही आहोत. ओनली चॅनल का सबस्क्राईब करायचंय ते पण सांगते मी तुम्हाला. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दररोज जो येणारा व्हिडिओ आहे, चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढे एक बेलचं चिन्ह असतं, ते बेलचं चिन्ह पण दाबा. म्हणजे समोरचा बेल आयकॉन दाबला की काय होतं, तर तुम्हाला दररोज माझा व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळते की व्हिडिओ आलेला आहे आणि मग तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि पाहून त्याच्यामधून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी शिकवणार आहे पुढच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ मधनं, तर त्या तुम्हाला एक वही, पेन घेऊन कसं करायचंय काय नाही ते मी त्या प्रत्येक सिरीज मध्ये, प्रत्येक व्हिडिओत सांगणारच आहे. ओके, सो त्यावेळेस त्या करायच्या. पण जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केलं आणि बेल आयकॉन नाही दाबला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत नाही आणि मग तुम्हाला पटकन समजत नाही की व्हिडिओ केव्हा आला. 11 दिवसाच्या सिरीज मध्ये बऱ्याच पॅरेंट्सचे फोन येत होते की हा व्हिडिओ नाही आला, हा व्हिडिओ नाही आला. तर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्हाला व्हिडिओज मिळणार नाही. सो त्यासाठी पहिली गोष्ट ही करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्या पुढचा बेल आयकॉन दाबा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मिळेल, तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि हे एकमेकांवर डिपेंड असतात, मधला एकही व्हिडिओ पाहायला नाही मिळाला तर तुम्हाला पुढचा भाग पाहता येत नसतो. ओके, सो आता पाहूया आपण की इंग्रजी कच्चा असणारा सुद्धा विद्यार्थी आणि त्याला इंग्रजी लिहायला शिकायचं असेल तर त्यांच्या
अजून यापुढे 2 व्हिडिओज येतील. एक व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे हा इंग्लिश रिडिंग वरचा असेल, इंग्रजी वाचनाच्या ह्या पहिल्या सिरीज वरचा असेल. आणि दुसरा जो व्हिडिओ असणार आहे तर तो हा असेल ज्यांचं इंग्रजी लिखाण कच्चं आहे, ज्यांना इंग्रजीत लिहायला शिकायचं आहे, पत्रलिखाण येत नाही लिहिता, निबंध लिहिता येत नाही, या सर्व गोष्टींसाठी मुळात मुलांना इंग्रजी लिहायलाच येत नाही, प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात, एखादा पॅसेज असतो कॉम्प्रिहेन्शन, सो तुम्हाला तो वाचून त्यातले उत्तरं लिहायचे असतात, ते मुलांना जमत नाहीत. का नाही जमत? कारण त्यांना इंग्रजी लिहायलाच येत नाही. सो हे इंग्रजी लिहायला सुद्धा आपण 0 पासून शिकवणार आहोत. 0 पासून म्हणजे त्या मुलांना सपोज सब्जेक्ट वर्ब काहीच समजत नाही आणि ते पण कमीत कमी ग्रॅमॅटिकल टर्म वापरता, ग्रामर जास्त आपण म्हणजे याला टेन्स शिका, याचे स्ट्रक्चर शिका वगैरे असं नाही. तुम्हाला मी इथे काही बेसिक नावं दिलेली आहेत, परंतु त्याही गोष्टी कमीत कमी ग्रॅमॅटिकल शब्द वापरून आपल्याला त्या शिकायच्या आहेत. म्हणजे बघा, फारसं इंग्रजी न येणारा सुद्धा जर असेल विद्यार्थी, कोणीही, मग तो जॉब करणारा सुद्धा असू शकतो, फारसं इंग्रजी येत नाही, आता अभ्यास सोडून खूप दिवस झाले, मग कसं शिकू, काय नाही, इच्छा खूप आहे, मुलांना शिकवायचं आहे, तरी सुद्धा तुम्ही हा भाग करू शकता. म्हणजे ज्यांना इंग्रजीमधलं फारसं नॉलेज नाही त्यांना सुद्धा मी इंग्रजी वाचायला तर आपण या सिरीजमध्ये शिकणार आहोत, पण या सिरीजमध्ये मी त्यांना लिहायला शिकवणार आहे. ओके, सो प्रत्येक विद्यार्थी, कुणीही ज्याला इंग्रजीत लिहायला येत नाही, थोडं लिहायला येतो, असे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा बेसिक पासून, आणि मी रिक्वेस्ट करेल की हे दोन्ही सिरीज बेसिक पासून पाहायच्यात, एकही व्हिडिओ स्किप न करता, कारण प्रत्येक पॉइंट हा एकावर दुसरा डिपेंड असणार आहे. जसं आपण स्कूलमध्ये शिकवतो, एक दिवस मुलांनी जर शाळेत नाही आले तर त्यांना पुढचा भाग समजत नाही, हे पण तसंच आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, बेल आयकॉन दाबणं गरजेचं आहे. बेल आयकॉन दाबलात की नोटिफिकेशन मिळेल आणि एकही व्हिडिओ स्किप होणार नाही. सो इंग्रजी लिहायला आपण कशा पद्धतीने शिकणार आहोत, त्यामध्ये आपण काय काय घेणार आहोत, तर बघा, सुरुवातीला तर आपण यामधलं बेसिक ग्रामर घेणार आहोत. बेसिक ग्रामर सांगताना खूप छोटे आणि कमी मुद्दे दिसतील, पण हे आपल्याला डेली शिकायचं आहे आणि शिकायला भरपूरसा वेळ लागणार आहे. सो बेसिक ग्रामर आपण शिकणार आहोत अगदी आय पासून. ओके, म्हणजे तुम्हाला आय समजत नसेल, यू समजत नसेल, वी समजत नसेल, ॲम इज आर समजत नसेल, मोडाल्स समजत नसतील, नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाही. तुम्हाला छोट्या प्रत्येक गोष्टींपासून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहे आणि अगदी पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्ही इंग्रजी लिहू शकाल, एवढी 100% गॅरंटी. तुम्ही पहिला व्हिडिओ अजिबातच स्किप करायचा नाही. पहिल्याच व्हिडिओत तुमच्या लक्षात येईल की किती पॉवरफुल व्हिडिओज असणार आहेत हे सर्व, की ज्याच्यामधनं तुम्ही इंग्रजी वाचन तर शिकणारच आहात, पण इंग्रजी लिहायला पण शिकू शकणार आहात. मग फारसा ग्रामर नसताना सुद्धा तरी बेसिक ग्रामर थोडंफार येणं अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यामध्ये त्याला ग्रामर नाही असं म्हणताच येत नाही, कारण बिना ग्रामरचं इंग्रजी शक्य नाही. परंतु फारशा ग्रॅमॅटिकल टर्म्स किंवा लेंदी टर्म्स नाही शिकणार आहोत आपण. छोट्या सोप्या गोष्टींमधून आपण हे सर्व शिकणार आहोत. त्यामध्ये टेन्सची मदत आपल्याला घ्यावीच लागणार आहे, पण टेन्स शब्द न येता मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. तुम्ही म्हणाल स्ट्रक्चर पाठ करा वगैरे, पुन्हा तेच सर्व नो, अजिबात नाही. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी अशा शिकत राहायच्या नाहीयेत. ह्या अशा स्ट्रक्चर किंवा त्याचे सूत्र वगैरे असं पाठांतर न करता तुम्हाला साध्या सोप्या मेथडने मी तुम्हाला इंग्रजी लिहायला शिकवणार आहे. त्यामुळे ज्यांना इंग्रजी येत नाही, जर तुम्ही फर्स्टमध्ये असाल, फर्स्टच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे व्हिडिओज इम्पॉर्टंट आहेत. मीडियम कोणतं असेल का, तर मीडियम कोणतंही असेल, तुम्ही मराठी मीडियमचे असाल, तुमचं सेमी असू द्या, तुमचं इंग्लिश मीडियम असू द्या, कोणत्याही बोर्डचे असू द्या, तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता, कारण हे सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहे. मी इथे क्लास 2 पासून 12 डिग्री वगैरे जे झालेलं असेल, ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणारे जे स्टुडंट्स आहेत, ज्यांचं बेसिक कच्चं असेल, तर ते सुद्धा हे व्हिडिओज पहिल्यापासून पाहिलं तर त्यांना इंग्रजी लिहिता पण येणार आहे. आणि एवढी 100% गॅरंटी आहे, तुम्ही जर सिरीज पूर्ण केली तर तुम्हाला वाचायला सुद्धा येईल आणि तुम्हाला लिहायला सुद्धा येईल. बरेचसे विद्यार्थी जे आहेत, बरेचसे व्ह्युअर्स जे आहेत, ते इंग्रजी वाचनाचे व्हिडिओज खूप जणांनी पाहिलेले आहेत. मी त्यांनाही रिक्वेस्ट करेल की त्यांची जी मुलं आहेत 1ली 2री पासून, विशेषतः इंग्लिश मीडियमचे, मराठी मीडियम वाल्यांना पण दाखवा, काहीच प्रॉब्लेम नाही, पण विशेष करून इंग्लिश मीडियमचे जे मुलं आहेत तर त्यांना क्लास फर्स्ट पासूनच त्यांना ग्रामर असतं, ग्रेड 1 पासून त्यांना ग्रामर असतं. त्यामुळे त्या मुलांसाठी पण हे सर्व बेसिक ग्रामर खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. सो त्यांना सुद्धा हे शिकता येईल. त्यामुळे मीडियम कोणतंही असू द्या, क्लास 2nd पासून, फर्स्ट पासून सुद्धा मी म्हणेल
क्लास सेकंड मी का लिहिले, कारण क्लास फर्स्ट मध्ये बऱ्यापैकी मुलांचं बेसिक चालू असतं. सो क्लास सेकंडच्या पुढचे मग डिग्री असो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, एव्हरीवन कॅन जॉईन दिस क्लास. आणि प्रत्येकाला इंग्रजी लिहिता येणार आहे, वाचता तर येणारच आहे. हे तर प्रूफ पण केलेलं आहे मी. 11 दिवसाची सिरीज घेतली, त्याच्यातून भरपूर जणांना खूप बेनिफिट झालेला आहे. सो ह्या दोन्हीही सिरीज तुम्ही नक्की करा. जे कोणी इंग्रजी वाचन शिकत आहेत, इंग्रजी वाचनाचे जे कोणी क्लास करत आहेत किंवा त्यांनी केलेले आहेत, आजपर्यंतचे आपले व्हिडिओ पाहिलेले आहेत, त्यांनी ही सिरीज डबल करा. कारण याच्यामध्ये भरपूर वेगळा भाग मी घेणार आहे, तोही भाग करायचा आहे. आणि त्यासोबत तुमच्या पाल्यांना हे पण व्हिडिओ पाहायला जरूर लावा. मग तुम्ही म्हणाल की आमची मुलं लहान आहेत, पहिलीलाच आहे, दुसरीलाच आहे, नो प्रॉब्लेम, त्यांनाही हे व्हिडिओ जरूर दाखवा. जेणेकरून की कारण बेसिक ग्रामर सगळ्यांनाच आहे आणि ही सिरीज दोन्ही जे करतील त्यांचं इंग्लिश स्पोकन अत्यंत पक्क होणार आहे. जे की इंग्लिश स्पोकनचे क्लासेस आपण सुट्ट्यांमध्ये घेणारच आहोत. तर त्यासाठी हा भाग जर तुमचा दोन्ही सिरीजचा पक्का असेल तर तुम्ही तेही सहज करू शकणार आहात. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या दोन सिरीज केव्हा आणि किती दिवस चालणार आहेत. तर बघा, साधारण ह्या दोन्ही सिरीज 15 दिवस चालतील. 15 दिवस यासाठी की कधी एखादा दिवस एखाद्या दिवशी व्हिडिओ अपलोड करणं नाही झालं पॉसिबल, तर त्यासाठी तो दुसऱ्या दिवशी व्हिडिओ येतो. ओके, सो साधारणतः 12 ते 15 क्लासेस तुमचे ह्या दोन्ही सिरीजचे होतील. 12 ते 15 क्लासेस रीडिंगचे होतील, 12 ते 15 क्लासेस रायटिंगचे होतील. दोन्ही व्हिडिओ दररोज येतील. सो चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल आणि यामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवा. मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देईन. यासाठी फक्त वही पेन घेऊन मुलांना रेडी राहायला सांगायचं आहे जेव्हा आपले हे व्हिडिओ सुरू होतील. सो नक्की जॉईन करू शकता. यासाठी कुठलाही ग्रुप नाहीये, प्लीज कोणताही कॉल करू नका. यासाठी ग्रुप नाहीये कोणताही, फक्त व्हिडिओ जे आहेत त्यामध्येच मी तुम्हाला भरपूर सारं मटेरियल देईन. सो क्लास जॉईन जरूर करा, जरूर हे व्हिडिओज पाहत राहा. त्यासाठी वेगळा कुठला क्लास किंवा ग्रुप जॉईन करायची अजिबात गरज नाही. युट्यूबवर हे सर्व व्हिडिओज येणार आहेत, ते तुम्ही पाहत राहा आणि यामधून तुम्ही शिकत राहा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, पॅरेंट्सपर्यंत, फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त मम्मी सुद्धा शिकू शकतील आणि मम्मीने शिकलं म्हणजे त्यांच्या मुलांना ते सहज शिकवू शकतील. सो दररोज व्हिडिओसाठी वेट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील. एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.